स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहाने व आनंदाने एकत्र आलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. हम अपने जान के दुश्मनों को जान के थे है, मोहब्बत की स्मृति का हिंदुस्तान के थे, हिंदुस्तान के थे. ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र लढला असं अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निर्दय जातीने मृत्यूची झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं, स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी लिहिल्या संविधानावर आज ही देशाची व्यवस्था पाहिली जाते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना मी स्वराज सूर्यकांत कानडे अभिवादन करते आणि उपस्थित पाहुण्यांचे तुमच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करते. येथे असणाऱ्या सर्वांना प्रश्न पडलाच असेल तर ही मुलगी नेमकं काय भाषण करणार आहे तर ऐका. माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नव्हतं. माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नव्हतं. मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. रे तुमच्या तळहातांच्या रेषा नव्हे तर तळहातांच्या मागे भिलदार मनगटावर आपले भविष्य सामावलेलं असतं हे सांगायलाच मी इथे आले आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्तता मिळाली. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. हे आव्हान सार्थक होण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 दिवस उजाडला. पक्षी पिंजऱ्यातून बाहेर पडला आणि असंख्य बलिदानाचं सार्थक झालं. भारत म्हणजे काय? अहो भारत म्हणजे काय? भा म्हणजे तेज आणि र म्हणजे रम्मान झालेला तेजा रम्मान झालेला देश म्हणजे भारत देश. हम ना ऐसे समाज में जीती है, मजदूर को मजदूर समझे मजबूर नहीं, गरीब को काम दीजिए दान नहीं, और दान देने को इतनी इच्छुक हो तो रक्तदान दीजिए, और मरते हुए को जीते जी जीवदान दीजिए. यही है सच्चा राष्ट्रीय प्रेम. जाता जाता मी एवढे सांगेन, तुमच्या मनगटात ताकद आहे हो सिंहालाही हरवण्याची, तुमच्या नजरेस राम आहे हो मृत्यूलाही हरवण्याची. अरे या बाळा ओरडण्याचा आवाज द्या आणि तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या भारत देशातून पुन्हा एकदा सोन्याचा दूर निघू द्या. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय भारत. धन्यवाद सोरा. यानंतर भाग्यश्री संदीप काटकर. आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम भाग्यश्री है. आज 15 अगस्त हम